बाजार छागल भला इतर जणू बाजार छागल भला छली मिसळल्या जिनच भसवी गाळतयातील तळा तेरे मना गाळतयातील तळा निवडी मानेल तो खुळा हा साधू निवडी मानेल तो खुळा तमास उरवी तोल रवी बाखरा श्याम तो काच मणी म्हणून होय खातीरा क्षमा दया वाटे ज्या बळे जशी समय के गणुमाने अशाच भजनी बळा तेच मनावे मनुष्य सुखी राहण्यासाठी अनेक प्रकारे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. वेदांनी सांगितले, उपनिषदांनी सांगितले, पण वेद आणि उपनिषद संस्कृत प्रचूर असल्या कारणाने ती सर्वसामान्यांना समजण्यास थोडी अवघड जातात. म्हणून जे वेद आणि उपनिषदामध्ये आहे तेच रामायण आणि महाभारताच्या स्वरूपात सुद्धा ते सर्वसामान्यांना सांगितले. महाभारतात भगवद्गीतेचा जन्म आहे. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त करून सुद्धा साधकांना सुखदुःखाच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी, जन्म मृत्यूतून मुक्ती मिळण्यासाठी एक ठोकताळा म्हणून काही मार्ग सांगितले. ते म्हणतात, बा अर्जुना, खऱ्या अर्थानं जर ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर कर्ममार्ग आहे. कर्ममार्गाने सुद्धा तुला खऱ्या अर्थाने मुक्त होता येईल. दुसरा ज्ञानमार्ग आहे. ज्ञानमार्गाच्या साह्यानेही तुला मुक्त होता येईल. तिसरा योग मार्ग आहे. तो मार्ग जरा कठीण आहे, पण प्रयत्न केल्यानंतर अवघड काही नाही. योग मार्गाच्या साह्यानेही तुला मुक्ती मिळवता येईल. आणि चौथा जो मार्ग आहे म्हणाले तो भक्ती मार्ग आहे. आणि हा भक्ती मार्ग कलियुगात तसा पाहिला तर सोपा आहे. फार काही नीतिनियम नाहीत, कष्टप्रद वाटत नाही, मनाला आनंद देतो, समाधान देतो. हळूहळू हळूहळू आयुष्याचं सार्थक कशात आहे हे समजायला लागलं की प्रगती लवकर होते. म्हणून या चारी मार्गापैकी कलियुगात उत्कृष्ट आणि सोपा असलेला मार्ग म्हणाले तो भक्ती मार्ग आहे. आता भक्ती मार्ग आणि या भक्ती मार्गाच्या मार्गाने मनुष्याचं जीवन व्यतीत करून ईश्वरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मनुष्य भक्ती मार्गात लागला आणि खरंच आहे, वरकरणी तो ज्ञानमार्गापेक्षा, कर्ममार्गापेक्षा, योगमार्गापेक्षा अत्यंत सुलभ आणि सोपा वाटतो. कारण हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा,
पुण्याची गणना कोण करी काही नाही. फक्त जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नामस्मरण आपल्या वाणीत आलं पाहिजे. ह्यालाच म्हणतात भक्तिमार्ग. आता ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी भक्तिमार्गाचा अवलंब करताना सुद्धा भगवंतांनी त्याचेही काही प्रकार सांगितलेत. म्हणजे भक्तिमार्ग करताना, ती साधना करताना ह्या या प्रकाराद्वारे तुम्ही साधना करू शकता. प्रकार का सांगितले त्याचं कारण आहे, प्रत्येक मनुष्य एकाच स्वभावाचा नसतो किंवा तो नसावाई. आपल्याकडे व्यक्ती तितक्या प्रकृती अशी म्हण प्रचलित आहे की अमुक ह्याला हे आवडतं ते त्याला ते आवडेलच असं नाही. आणि म्हणूनच तर दिवाळीला आपण वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करतो. का? घरातल्याच माणसाला याला हे आवडतंय तर त्याला ते आवडेल, मग त्याच्यासाठी आवडणारा पदार्थ, याच्यासाठी आवडणारा पदार्थ, असे वेगवेगळे पदार्थ करतो. पदार्थामागचं तत्त्व एक आहे पण पदार्थ वेगळे, त्याची आवडीनिवडी लक्षात घेऊन भगवंतांनी सुद्धा साधकांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन आपल्या भक्तिमार्गाचेही काही वेगवेगळे प्रकार सांगितले. त्यातला ठोक आपण जर विचारात घेतला तर नामस्मरण. नामस्मरणातून ईश्वराला प्राप्त करून घेता येते. खरं म्हणजे नामस्मरण जे पूर्वी कधीतरी स्मरणात आहे त्याचं पुन्हा स्मरण करणं, त्याला म्हणतात नामस्मरण. जे नाम अगोदर माहीतच नव्हतं त्याचं पुन्हा स्मरण. आणि म्हणून आपल्याकडे लहान मुलांची नावं ही देवाची ठेवल्या घेत होती. केशव, माधव, व्यंकटेश, नारायण. हल्लीच्या काळात ती नावं गेली आणि ते काय टॉमी, पिंट्या, चिंट्या अशी नावं आली. देवाची नावं का ठेवावी या निमित्ताने देवाचं आठवण होते, नामस्मरण होते. नामस्मरणाच्या मार्गातून भक्तिमार्ग साधता येतो. दुसरा मार्ग जपजाप्य आहे. हाही मार्ग अत्यंत सोपा आहे. वेळ मिळाला तसं जप करणे. माळी ओढणे म्हणजे जप नाही. जपाचेही काही प्रकार आहेत, जपाचे काही नीतिनियम आहेत, पण जपजाप्याच्याही प्रयत्नांनी त्याही मार्गाने आपल्याला ईश्वरापर्यंत पोहोचता येतं. तिसरा मार्ग ध्यानधारणा आहे. एका विशिष्ट अवस्थेत, विशिष्ट वेळेत, विशिष्ट आसनात ईश्वराला प्राप्त करून घेण्यासाठी ध्यानधारणा हा एक मार्ग उत्कृष्ट आहे. चौथा मार्ग आहे अनुष्ठान व्रतवैकल्ये. एक संकल्प हातात धरून एका विशिष्ट दिवसात, मग पायात चप्पल न घालता, घराच्या बाहेर न पडता, आपला स्वयंपाक करून मौन बाळगून एका विशिष्ट पद्धतीत अनुष्ठान केलं. आणि काही लोक अनुष्ठान करतात बघा. आपल्याकडे बरेचसे, आपल्यापैकी कोणी गेलं असतात, गाणगापूरला कशाला चालले हो? अनुष्ठान करायला चाललो. मग 3 दिवस, 5 दिवस, 7 दिवस बसून, आणि अनुष्ठानाचंही फळ मिळतं बरं का. काही नाही मिळालं म्हटलं तर मनाला समाधान तर नक्कीच मिळतं. त्यामुळे अनुष्ठान व्रतवैकल्ये ही सुद्धा भक्तिमार्गात ईश्वराला प्राप्त करून घेण्याचं साधन आहे. 5वं साधन आहे भजन आणि पूजन. भजन, कीर्तन, पूजन याद्वारे सुद्धा आपण विठ्ठलाला आपलंसं करून घेऊ शकतो. आपली प्रगती आपण साधू शकतो. आता यापैकी कुठल्याही मार्गाने गेलो तरी आपली प्रगती आपल्याला साधता येते. पण भगवंत पुढे सांगतात की बा अर्जुना, हे सगळं करता येते म्हणाले. नामस्मरणाने मी प्राप्त होऊ शकतो, जपजाप्याने मी प्राप्त होऊ शकतो, अनुष्ठान आणि व्रतवैकल्याने सुद्धा मी प्राप्त होऊ शकतो, भजन पूजनानेही मी प्राप्त होऊ शकतो. या सर्व गोष्टी मी प्राप्त होण्यासाठी अत्यंत उपकारक आहेत. पण हा पण सगळ्यात महत्त्वाचा. आता मला सांगा, हे जे मी भक्तिमार्गाने आपल्याला ईश्वरापर्यंत प्राप्त होण्यासाठीचे मार्ग सांगितले, सर्वसामान्य साधक यापैकी कुठला तरी एक मार्ग निवडतो का नाही हो? महाराज, आत्तापर्यंत मी हेच केलं आहे. सर्वसाधारणपणे बहुसंख्याक समाज अजूनही ईश्वराला अडवतो यापैकी कुठल्या तरी एका मार्गाने. अनुग्रहित असेल तर स्नान केल्यानंतर एखादा माळ जप करतो. अनुग्रहित नसेल तरीही गळ्यात माळ आहे किंवा घरी कोणी सांगितलं तर संस्कारातून आलेला तो जप करतो. कधीकधी मध्ये कधीकधी काही संकल्प करून समस्या दूर होण्यासाठी, आलेलं संकट दूर होण्यासाठी माणसं व्रत करतात, वैकल्य करतात, अनुष्ठानं करतात, संकल्प करतात. देवा, हे एवढं काम होऊ दे, तुला मी हे अर्पण करेल. अभिषेक करतात. सगळी माणसं हे सगळं करतात. भजन तर आपण नेहमीच करतो. प्रत्येक मंदिरात भजन चालतातच. नवे घरातही. आता हल्ली तर फिरते भजन सुद्धा सुरू झाले.
दत्त संप्रदायाची लोक फिरतं भजन करतात. भजन करणे हे चूक नाही, हे सगळं केलं पाहिजे. मग हे सगळं करताना सुद्धा ईश्वराचंही प्राप्ती करण्यासाठी माझी प्रगती होत नाही. कुठं अडलं? का होत नाही? कशासाठी होत नाही? ईश्वराने सांगितलं हे केलास की तू माझ्यापर्यंत पोहोचू शकतोस. आणि कलियुगात सगळ्या मार्गापैकी अत्यंत चांगला आणि सोपा मार्ग हा भक्ती मार्ग आहे. मी हे करतो तरी पण माझी प्रगती होत नाही. याला कारण काय? तेही भगवंतानी सांगितलं, ते कळालं नाही. माऊलीने सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सांगितलं. माऊली म्हणते, बाबा, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. आता माऊली थोडं पुढचा पाढा आपल्याला देते की बाबा माले, हे सगळं खरं आहे रे, तू करतोयस, पण भक्तीच्या पाठीमागे भाव आहे का? आणि भगवंत हा भक्तीचा भुकेला नाही आहे, भगवंत हा भावाचा भुकेला आहे. देवभावापेक्षा देहभाव भगवंताला अत्यंत प्रिय आहे. तो म्हणतो तू करतोयस सगळं, पण त्याच्या पाठीमागे भावशून्य आहे. आणि भावशून्य असेल तर मी तुला कसं प्राप्त होईल? म्हणून मी मगाशी सांगितलं, 4 मार्गापैकी भक्तिमार्ग सोपा आहे, भाव असला तर. आणि भाव नसला तर कुठलाही मार्ग आपल्याला उपयोगाचा नाही आहे. काय? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. फक्त आपण त्याचं स्मरण केलं आणि दृढीकरण झालं की माणसाला कधी कधी क्वचित प्रसंगी हे करावं असं वाटणं, हेच कीर्तन आणि सत्संगाचं फळ आहे. मला सांगा, देव सगळीकडे आहे असं आपण म्हणतो. देव पाताळात आहे का? म्हणाल तर आहे, पण दिसला कोणाला? नाही. जर दिसला नाही तर देव पाताळात नाही, देव पाषाणात नाही, देव आकाशातही नाही, देव लाकडात नाही, देव सोन्यातही नाही. आणि म्हणून तर ते गीत झालं ना कोणचं? मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव आशाने पावणार नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही. तो कवी म्हणतो, लाकडाचा देव त्याला अग्नीचं भेव, पुढे सोन्याचा देव त्याला चोराचं भेव, देव आशाने पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला. ह्या गीतातून संबोधन काय केलंय? ईश्वराची आराधना करताना आपण ईश्वराची आराधना करतो कशाची? सोन्याची करतो, लाकडाची करतो, मातीची करतो, दगडाची करतो आणि त्याची आराधना करतो आणि म्हणतो आपण देवाची पूजा करतो. इथं संत सांगतात की बाबा ही देवाची पूजा नाही आहे. तू ज्या देवाची पूजा करतोस त्या देवाला कशाचं ना कशाचं भीती आहे. थोडा श्रीमंत असला असता सोन्याची मूर्ती ठेवशील, मध्यमवर्गीय असला असतं पितळेची मूर्ती, पण ती मूर्ती आहे, त्यात देव आहे का? म्हणून म्हटलं, देव पाषाणात आहे का? देव लाकडामध्ये आहे का? नाही. देव आकाशात आहे का? नाही. त्या उपनिषदामध्ये एक वाक्य आलंय की ब्रह्म कुठे आहे, ब्रह्म कुठे आहे, ब्रह्म कुठे याचा शोध घेतला तर म्हणे सगळं उत्तर नाही 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 येतंय. ब्रह्म इथं आहे नाही, ब्रह्म तिथं आहे नाही, ब्रह्म लहान आहे नाही, ब्रह्म मोठा आहे नाही. आणि मग काय? अरे सगळीकडे ब्रह्म आहे, पण कसा हे सांगता येत नाही. म्हणून त्याला वेद काय म्हणतात? नेती नेती, आम्हालाही माहीत नाही, आम्हालाही माहीत नाही, आम्हालाही माहीत नाही. म्हणून श्रुती सांगते की बाबा ही सगळ्या गोष्टी नाकारता येत नाहीत, ही सगळ्या गोष्टी तू नाकारू शकत नाहीस. किंबहुना नाकारण्याचं तुझ्या सामर्थ्य नाही, ते स्वीकारल्या वाचून तुला गत्यंतर नाही. पण हे स्वीकारताना एक गोष्ट लक्षात ठेव, भावेषु विद्यते देवा. भावपूर्ण तू देवाला जेव्हा भजणार नाहीस तोपर्यंत देव, अहो पंचपक्वान्नाचा आम्ही नैवेद्य देवाला अर्पण करतो, देव ढुंकूनही बघत नाही. आणि साधी दूध भाकरी त्या नाम्याची देवानी ताटली पुसून खाल्ली. आता सिद्धांत मांडताना आपण सिद्धांत काय मांडणार आहात? एवढं रुचकर अन्न देवाला पचलं नाही, देवाला मानवलं नाही, देव का खात नाही? त्यातलं एकमेव कारण आहे, स्वादिष्ट आणि रुचकर याच्याशी देव भुकेला नाही आहे. देव भुकेला आहे तुम्ही कोणत्या वृत्तीनं त्याच्याजवळ जाताय त्याच्यासाठी तो भुकेला आहे. अत्यंत सुबक हार, अत्यंत सुबक वस्त्र
देवाला अर्पण केले, त्याचं समाधान तुम्हाला आहे. त्याच्या लेखी फक्त काय भाव आहे. आणि जिथं भाव आला तिथं देव आलाच. काय समजून सांगा म्हणजे घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघू. भगवान श्रीकृष्ण पांडवांनाही दिसले आणि कौरवांनाही दिसले का नाही हो? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण कौरवांनाही दिसलेले आहेत, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण पांडवांनाही दिसले आहेत. दोघांनाही श्रीकृष्णाला पाहिलंय. प्रभू रामचंद्र वानरादिकी व्यक्तींनाही दिसले, पशूंनाही दिसले, तसेच रावणाधिक व्यक्तींनाही दिसले. बघा, श्रीकृष्ण पांडवांनाही दिसले, कौरवांनाही दिसले, प्रभू रामचंद्र रावणाधिक व्यक्तींनाही दिसले आणि रावणांनाही दिसले. फरक काय होता याचा कधी आपण विचार केलाय? फरक काय दोघांचा? अर्जुनानेही कृष्णाला पाहिलंय, दुर्योधनानेही कृष्णाला पाहिलंय. अर्जुनाच्या अंतःकरणात कृष्णाला पाहण्याचा भाव वेगळा आहे आणि दुर्योधनाच्या अंतःकरणात कृष्णाला पाहण्याचा भाव वेगळा आहे. अर्जुन कृष्णाला पाहतो तो भगवंत म्हणून पाहतो. दुर्योधन कृष्णाला पाहतो ती उपयोगाची व्यक्ती आहे म्हणून पाहतो. काही स्वार्थ आहे त्याच्या पाठीमागे. श्रीकृष्णाला जवळ घेणं म्हणजे आपण लढाई जिंकणं हा दुर्योधनाच्या पाठीमागे स्वार्थ आहे. आणि अर्जुनाच्या पाठीमागे तो स्वार्थ नाही आहे. गाढ झोपलाय, युद्ध चालू आहे, विश्रांतीची वेळ आहे, मस्त अर्जुन झोपलाय. भगवंत विचारतात, अरे अर्जुना पुन्हा लगेच युद्धाला तयार व्हायचंय, तू घोरतोयस, इतकी तुला गाढ झोप लागली कशी? स्मित हास्य करून अर्जुन म्हणतो, देवा अरे तू जागा आहेस ना, तिथं तू जागा आहेस, तिथं मला झोप येत कशी नाही? का सांगतो आपल्याला? व्यक्ती तीच आहे पण पाहण्याचा. संत लोक जेव्हा आळंदीला जातात, संत लोक जेव्हा देहूला जातात, तेव्हा समाधीचं दर्शन घेताना त्यांना जे दिसतंय तो भाव आपल्याला दिसणार आहे का? नाही. आपण फक्त दर्शन घेऊन आलो, ह्यातला जो भाव आहे तसाच भाव प्रल्हादाचा आहे. बघा, प्रल्हादाला विचारलं, अरे या लाकडात तुझा देव आहे काय? हो. या दगडात तुझा देव आहे काय? हो. एवढंच नाही, तो वडिलाला म्हणतो, तुम्ही जे सांगाल तिथं माझा देव आहे. देव तिथं होता का हो? त्याचा भाव तिथं होता. आणि जिथं भाव तिथं आहे तिथं देव निश्चितपणे आहे. आणि म्हणून आमचे दादा पूर्वरंगात सांगतात की बाबा, आपण भजनातून देवाला आळवतो, आपण अनुष्ठान व्रतवैकल्यातून देवाला आळवतो, आपण नामस्मरणातून देवाला आळवतो, हे सगळं करतो माले, पण आळवल्यानंतर देव आपल्यापाशी येत नाही याचं एकमेव कारण आपल्याजवळ काय नाही? भाव नाही. म्हणून तेच म्हणावे भजन हरीचे. आता आपण आपला विचार करू की सगळं भजन होतंय ते खरंच भजन होतंय का बाजारचा गलबला होतो? हा आपण आपला विचार केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जर भजन करायचं असेल तर सर्वांगाचे कान आमचे आप्पा नेहमी सांगायचे की नामस्मरण करताना एकांतात असताल तर नामस्मरण अशा पद्धतीनं करा की तुम्ही उच्चारलेलं हे तुमच्या कानाला ऐकू गेलं पाहिजे, किंवा दोन्ही कानांनी तुम्ही जे उच्चारलेले शब्द आहेत ते ऐकत ऐकत भजन करा, ऐकत ऐकत नामस्मरण करा. बघा कसं एकाग्र नामस्मरण होतंय ते. करा तर खरं, चालायला तर लागा. आपण नामस्मरण करतो, दुसरं ऐकवतो का नाही याच्यावर आपलं नामस्मरण अवलंबून. आपण स्वतः ऐकू अथवा न ऐकू, अशी स्थिती जेव्हा होते तेव्हा मला एक सांगा, अहो आपण इतरांच्या कामावर पडतो तेव्हा इतर लोक आपल्या कामावर पडतात. आपण इतरांच्या कामावर पडलोच नाही तर दुसरे आपल्या कामावर पडतील का हो? नाही. पण ईश्वराप्रती आपण तेच भाव ठेवला पाहिजे का नाही? जो सांगतोय तुम्हाला की मला तुमचं कुठलंही धन नको, धान्य नको, काही नको, मला तुमचा फक्त काय पाहिजे? भाव पाहिजे. आणि तो मला दिला काय? साक्षात देव अवतरला, देवाच्या अवतार रूपातही
जर आमच्या भावाचा अभाव असेल, श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्र अवतरले, ते अवतरल्यानंतर आम्ही पाहताना सुद्धा आमच्या हृदयामध्ये भावाचा अभाव असेल, तर कागदाचे फोटो आणि पितळेच्या मूर्तीत आमचा भाव कसा निर्माण व्हायचा? आणि भाव जर निर्माण झाला नाही तर तो आमच्याकडे का म्हणून पाहावा, कशासाठी पाहावा? कृपा 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 होते, ती कशी होते? कृपा होते आपल्याकडे आहे बघा, जे जे भेटे भूत ते ते माणी भगवंत. इथं भगवंत असला तरी भगवंत म्हणण्याची आपली तयारी नाही, तर भूताला भगवंत आपण म्हणावं कसं? आणि म्हणून आमचे दादा म्हणतात, बाबा जली मिसळल्या जे ज्याच्यासाठी निर्माण झालं ते त्याचं काम केलं पाहिजे का नाही? ते त्याचं काम केलं पाहिजे. इथं दादांनी आमच्या निवळी म्हणजे जलशुद्ध करणारी त्रुटी त्याचं उदाहरण दिले. ते म्हणाले, बाबा अशुद्ध जल आहे आणि ते जर शुद्ध करायचे असेल तर निवळी जर फिरवली तर निवळीची प्रक्रिया एकदा त्या पाण्यामध्ये झाली की मला सगळा गाळ खाली बसतो. सगळा गाळ खाली बसला आणि पाणी स्वच्छ दिसलं तर त्याचं कार्य उत्तम आहे. आणि जर पूर्ण निवळी फिरवली तरीही गाळ खाली बसायला तयार नाही, तर आपण निवळीला निवळी म्हणावं का? त्रुटीला त्रुटी म्हणावं का? तसंच भजनाला भजन काय? आपल्याकडे समाज मान्यतेने आणि समाज प्रतिष्ठेने त्या त्या समाजाच्या त्या त्या व्यक्तीला ते ते उत्तरदायित्व जे दिलं आहे, ते ते उत्तरदायित्व त्या त्या व्यक्तीने निमूटपणे पार पाडलं तर सामाजिक बांधिलकी आणि समाजाचं उत्थान अभिप्रेत आहे. जर ते झालं नाही तर एक समाज दुसऱ्या समाजाला आगपकड केल्याशिवाय राहणार नाही. तसंच आहे, एक वस्तू ज्याच्यासाठी निर्माण झाली ती वस्तूचे परिणाम तसे दिसले नाहीत तर त्या वस्तूत ते सत्व नाही आहे, त्या वस्तूत ते सत्व नाही आहे. म्हणून जली मिसळल्या जीनच निवडी मानेल तो खुळा अशा जो, निवडी मानेल तो. आणि मग त्याची काही नियमावली, त्याची काही ठोकताळे दादा सांगतात. तेव्हा म्हणतात दादा, बाबा जो तमास बघा, फसण्याची शक्यता कुठं कुठं असते हे गृहीत धरून आमच्या दादांनी साधकांना अत्यंत स्पष्ट स्वरूपात जागं केलंय. दादा म्हणतात, बाबांनो, जो तमास उरवी तो न रवी बा खरा. तम म्हणजे अंधार. जो अंधाराला ठेवतो त्याला सूर्य म्हणावं का हो? त्याला सूर्य म्हणता नाही. सूर्य उगव झाला, सूर्योदय झाला की अंधार हा नाहीसा झालाच पाहिजे. सूर्योदय होऊनही जर अंधार कायम असेल तर सूर्य हा खरा नाही. जो तमास उरवी तो न रवी बा खरा. पुढे जी गोड नसे ती होय काय शर. साखर म्हणजे गोड असलीच पाहिजे. हल्ली शुगर ज्याला झाली त्याला साखरेचंच एक पर्याय म्हणून काहीतरी देतात असं म्हणे, आणि ती चवीला गोडीची काहीतरी उणीव भरून काढते. असं काहीतरी आत्ता हल्ली आलं आहे आणि त्या मार्केटमध्ये सर्वश्रुत आहे, सगळीकडे मिळतं आहे की बाबा तुम्हाला साखर झाली आहे का, मग ते साखरेच्या ऐवजी. पण साखर म्हटलं की तिचा परिणाम आणि तिचा गुण हा गोडीचाच आहे. साखर असून जर गोड नाही तर साखरेला आपण साखर म्हणणार आहोत का? आपल्याला साखर म्हणता येणार नाही. आणि चमकतो काचमणी म्हणून होय.
गणू माने आशाच भजनी. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे साधकाला संत लोक सांगताना लगेच पुढे सांगतात, बाबा ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पठ्ठे सांभाळावी. अहो आत्ताच म्हणलात की हरिमुखी म्हणा आणि पुण्याची गणना कोण करी. आता ही आचारसंहिता कशाला. नाही, काय आमचे आप्पा नेहमी सांगायचे, लहान मुलाला आई जेव्हा बालवाडीत पाठवते तेव्हा तो पोरगा बालवाडीत जायला तयार नसतो. तो म्हणतो मी जाणार नाही. बालवाडीची ती बाई त्याला घेऊन जायला येते तेव्हा हा रडायला लागतो. रडत असताना सुद्धा त्या बालवाडीच्या बाईला घेऊन जाऊन आई म्हणत असते. शेवटी तो पोरगा बालवाडी जायला निघाला की आई म्हणते, बाळा तू काही करू नको, हे बघ तुला आवडतं ना चांगला तुपातला शिरा, चांगला मस्त बदाम, चांगल्या तुपातला तुला शिरा देतोय, डब्यात घे, बाईसोबत जा, बालवाडीत बस, तेवढा शिरा खाऊन ये, बाकी काही करू नको. आता ह्याला शिरा आवडतो आणि आई म्हणते तिथं जाऊन खाऊन ये. म्हणून तो हळूहळू तो डब्बा घेऊन बालवाडीत जातो. तेवढा शिरा खाल्ला की घरी 1 दिवस गेले, 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, 5-6 महिने झाल्यानंतर आई हळूच विचारते, बाळ्या बाईनं काय शिकवलं. हा हुशार आहे. तो म्हणतो, आई तू मला काय सांगितलंस, चांगल्या तुपातला शिरा तू करून देतीयस, बाईसोबत मी शाळेत जाणार, तो खाल्ला की घरी येणार. आता काय शिकवलं कशाला म्हणतेस, मी शिकायला गेलोच नाही, फक्त शिरा खायला गेलो. चालणार आहे का. म्हणते नाही बाळ्या, फक्त तुपातला शिरा खाऊन तू घरी ये, याच्या म्हणण्याच्या पाठीमागचा माझा भावार्थ असा होता की तू हळूहळू जेव्हा शाळेला जायला लागशील तेव्हा थोडं तुला काहीतरी आलं पाहिजे, काहीतरी तू शिकलं पाहिजे. अरे हेच तर अभिप्रेत आहे. आणि ते जर नसेल तर नुसतं जाऊन शिरा खाऊन येण्यात काय अर्थ आहे. त्या पाठीमागचा जो भावार्थ आहे तो इथं आहे. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी, हे सांगतानाच पुढे सांगतात, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पठ्य सांभाळावी. काय जेव्हा तुम्ही भजन करायला लागताल तेव्हा भजन करता भावयुक्त भजन करणे, भावयुक्त देवाला आळवणे, त्यातच खरं समाधान. मला सांगा, समाधान डोळ्याला आहे का हो. विषय खूप लांबतोय पण आवश्यक आहे. समाधान डोळ्याला आहे का हो. नाही. समाधान वाटते आणि आनंद वाटतो म्हणजे काय. तीर्थक्षेत्राला मूर्ती बघितल्याबरोबर दर्शन घेतले की आनंद वाटतो म्हणजे काय होते. आनंद कशाला आहे. आनंद म्हणजे काय कधी आपण ओळखले. आनंद वाटतो म्हणजे काय वाटतो. प्रसन्नता येते म्हणजे काय येते. अंतःकरण शांत होते म्हणजे काय होतंय. हे जेव्हा कळलं ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला साधनेच्या मार्गावरचा पहिला वर्ग सापडला. लक्षात घ्या, पहिला वर्ग सापडला. अरे तुझ्या अंतःकरणात आता हळूहळू आनंद येतोय का, शांतता वाटतेय का, ईश्वराची पूजा करावीशी वाटतंय का, तिचं झाली नाही तर मन कसतरीच होतंय का, अस्वस्थ होतंय का, मग लक्षात घ्या आपली प्रगती आहे. म्हणून क्षमा दया शशी समाये